ज्या दिवशी बादशहाची छावणी बहादूरगडावर पडली त्याच दिवशी मुकर्रब खानानं संभाजी महाराज व कवी कलश यांना बादशाह समोर हजर केलं। एवढा मोठा विजय परमेश्वरानं प्राप्त करून दिल्याचे पाहून बादशहाचे अंतकरण कृतज्ञतेनं भरून आलं आणि त्यानं त्या भावना वेगात सिंहासनावरून उतरून जमिनीवर येऊन परमेश्वराची प्रार्थना केली, असं खापी खान व ईश्वरदास नागर म्हणतात। बादशाह असा सिंहासनावरून जमिनीवर आल्याचं पाहताच संभाजी महाराज व कवी कलश यांनी एकमेकांकडे पाहिलं। त्या जखडलेल्या अवस्थेतही त्या दोघांनी आपले मनोधैर्य सोडलेलं नव्हतं। कवी कलश हे शीघ्र कवी होते। त्यांनी या प्रसंगावर उत्स्फूर्तपणे एक कवन रचून आपल्या धन्याच्या चरणी अर्पण केलं। यावन रावण की सभा शंभू बदेव बजरंग, लहू लसत सिंदूर सम खूब खेलो रणरंग, जो रवि छवि लखत ही खद्योत होत बदरंग, त्यो तुव तेज निहार के तखत तेजो अवरंग। रावणाच्या सभेत ज्याप्रमाणे हनुमानाला बांधून आणलं होतं त्याप्रमाणे संभाजी राजास औरंगजेबासमोर उपस्थित करण्यात आलं होतं। हनुमानाच्या अंगाला जसा शेंदूर शोभून दिसतो तसे घनघोर युद्धामध्ये रक्तानं माखल्याने हे राजन ते तुला शोभून दिसत आहे। ज्याप्रमाणे सूर्याला पाहताच काजव्याचा प्रकाश नाहीसा होतो त्याप्रमाणे तुझं तेज पाहून औरंगजेबानं आपल्या सिंहासनाचा त्याग केला आहे। मध्यंतरी सर्वत्र प्रदर्शित झालेला छावा चित्रपट आपण पाहिला असेलच। यात देखील कवी कलश यांचे 3 डायलॉग या चित्रपटात प्रचंड गाजले। त्यातील पहिली कविता आपला राजा किती शूरवीर होता याचं उत्तम उदाहरण आहे आणि दुसरा डायलॉग औरंगजेबाच्या काळजाच्या चिंधड्या चिंधड्या करणार आहे आणि सर्वात महत्त्वाची तिसरी कविता जी आपल्याला आयुष्यात पुढे जाण्यासाठी प्रयत्न करायला लावणारी आहे। आधी मनानं जिंका, मग त्यासाठी प्रयत्न करा। प्रयत्न करण्याआधीच आपण हार मानतो, त्याच्यावर हा धिक्कार आहे। या तिन्ही गाजलेले डायलॉग नेमके काय होते ते आपण बघूयात। पहिला होता, हाथी घोड़े तोप तलवार, फौज तेरी सारी है, पर जंजीरों में जकड़ा मेरा राजा आज भी सब पे भारी है। आणि दुसरा डायलॉग होता, वो अपनी मौत का जश्न मना के चला गया और हमें अपनी जिंदगी का मातम मनाने के लिए छोड़ गया। आणि तिसरी म्हणजे आजही हारलेल्या मनाला उभारी देण्याचं काम करते, ती म्हणजे मन के जीते जीत मन के हारे हार, हार गए जो बिन लढे उन पर है धिक्कार। खऱ्या अर्थानं कवी कलश हे शीघ्र कवी असल्यानं त्यांची अनेक कवनं आजही प्रसिद्ध आहेत। छत्रपती संभाजी महाराज आणि कवी कलश यांची मैत्री इतिहासात अजरामर झाली। त्यांच्या बलिदानास आमचा मानाचा मुजरा। धन्यवाद।